साताऱ्यातील महाबळेश्वर मध्ये सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताय। मात्र यासाठी पर्यटकांसह स्थानिकांनाही खड्ड्यांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। राजकीय नेते दौऱ्यावेळी तात्पुरती मलमपट्टी करून खड्डेमुक्त करण्यात आलेल्या या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणीचा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। एकंदरीतच या रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हा रस्ता गाड्यांचा की घोड्यांचा असं देखील पर्यटक आवर्जून या निमित्तानं सांगतात। सध्या वर्ष पर्यटन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे, मात्र दुरावस्थित झालेल्या रस्त्यावर येणारे पर्यटक संताप व्यक्त करत आहेत। महाबळेश्वर पाचगणीला 12 महिने पर्यटन असते। यातच पावसाळ्यात ह्या महाबळेश्वर पाचगणी पर्यटन पूर्णतः खचाखच भरलेलं असतं। एकंदरीतच महाबळेश्वर ते पाचगणी रस्त्यावर तब्बल 7 ते 8 कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं। दरवर्षी कोट्यावधी रुपयाचा खर्च होतो, मात्र महाबळेश्वर पाचगणी दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात या रस्त्याची दुरावस्था होते आणि ह्या खड्डेमय राहिलेल्या रस्त्याचा संताप पूर्णतः पर्यटक कायमस्वरूपी व्यक्त करतायत। आता या पर्यटनाला येणाऱ्या खड्ड्यात रस्त्यात असल्याने पूर्णतः लवकरात लवकर या खड्डे तरी बुजवावे अशी मागणी पर्यटक करतायत। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।